क्रिकेटप्रेमींसाठी पावसामुळे सामना रद्द होणं म्हणजे मोठी निराशा. पण रायगडच्या रोह्यातील शेतकरी अनंत मगर यांनी यावर भन्नाट उपाय सुचवलाय. घराच्या टेरेसवर त्यांनी झाकलेल्या क्रिकेट स्टेडियमचं रोल मॉडेल उभारलंय. PVC पाईपलाईनच्या साहाय्यानं तयार केलेली संकल्पना आता सर्वांचं लक्ष वेधून घेते. भविष्यात असे स्टेडियम प्रत्यक्षात उभारले गेले तर खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसाठी मोठी भेट ठरेल. त्यामुळे पावसामुळे सामने रद्द होण्याची वेळ येणार नाही आणि खेळाडूंना तसंच क्रिकेट रसिकांना अखंड क्रिकेटचा सामना घेता येईल असा विश्वास अनंत मगर यांनी व्यक्त केला आहे. पाहूयात त्यांच्यासोबतचा हा विशेष संवाद. रायगडच्या रोहा धाटाळ एमआयडीसीतील वाशी गाव या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी आपले शेतकरी बांधव अनंत मगर यांनी या ठिकाणी क्रिकेटपटूंच्या एक स्वप्नातला असं स्टेडियम तयार केलं आहे. त्या स्टेडियम आपण पाहू शकता, हा स्टेडियम आहे. ह्या जवळपास आता हा 15x15 स्टेडियम त्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर बनवलेला आहे आणि हा अशा पद्धतीने ह्या टेरेसवरती हा 15x15चा आयकॉन मॉडेलचा असा हा रोल मॉडेल असलेला असा हा स्टेडियम बनवलेला आहे. या स्टेडियममध्ये अशा पद्धतीचा स्टेडियम जर महाराष्ट्रामध्ये किंवा रायगडच्या कुठल्याही ठिकाणी जर अशा पद्धतीचा स्टेडियम झाला तर जे क्रिकेटपटू आहेत ते उन्हाळी, पावसाळी, हिवाळी ह्यांना हा खेळण्याचा एक आनंद भेटेल. जेणेकरून पावसाळा आल्यानंतर हा क्रिकेटचा खेळ जो मैदानी खेळ आहे हा बंद होतो. त्यामुळे जे क्रिकेटप्रेमी आहेत ह्यांचा एक हिरमोड होते की असाला पाऊस आल्यानंतर आपल्याला हा खेळ बंद होतो किंवा उन्हाळ्यात प्रचंड उन्हामध्ये सुद्धा रखरखते उन्हामध्ये सुद्धा ही पोरं हा जो काय क्रिकेट हा खेळ आहे हा खेळत असतो. आपण पाहिलं तर संपूर्ण स्टेडियम आहे कशा पद्धतीने बनवलेलं आहे. हा हे जे आहे ना फायबरचे बांबू पाईप वापरण्यात आले आहेत. जवळपास याला या बनवण्यासाठी 1.5 ते 2.5 महिने आलेले आहेत आणि साधारण याला 1.5 ते 2.5 लाख रुपये खर्चसुद्धा आलेला आहे. ह्याच्या मागचे स्वप्न म्हणजे ज्यावेळी 2 देशांमध्ये जो सामना होतो आणि अचानक पाऊस पडतो आणि लाखो तिथे क्रिकेट चाहते आलेले असतात आणि तो खेळ सगळा बंद झाल्यामुळं सगळ्यांचा मूड गेलेला असतो. तर मीही ते खेळ पाहत असतो, अनेक वेळा तो बंद झालेला पाहिलेला आहे. तर त्याच्या पाठीमागे मला ही संकल्पना गेली 3 वर्षापासून माझ्या डोक्यात होती का हे असं करायला पाहिजे. मी यासाठी पंतप्रधानाला देखील मी पत्रव्यवहार केलं होतं. भारताच्या क्रीडा मंत्र्याला सुद्धा याचं पत्रव्यवहार केलं, सचिन तेंडुलकरला केलं, विराट कोहलीला केलं आणि सूर्यकुमार यादवला सुद्धा केलेलं आहे. सागर जैन, रायगड.